आज कित्येकांना दातदुखीच्या आणि हिरड्यांच्या समस्या व्हायला लागल्या आहेत. मग तुमचे दंतमंजन कसे असावे आणि दंतमंजन वापरण्याचे फायदे काय? चला तर मग जाणून घेऊया. आज बाजारात दंतमंजन सहज उपलब्ध आहेत, जसे की विको, पतंजली, विठोबा दंतमंजन आणि आज वापरले जाणारे सर्वात जास्त प्रकारचं म्हणजेच पेस्ट हे वेगवेगळ्या प्रकारचे आढळून येते. तोंडातील लाळ ग्रंथीद्वारे सतत लाळ पाझरत असते. लाळ ग्रंथीचे स्वास्थ्य संतुलित असेल तर त्यातून स्त्रवणारी लाळ देखील योग्य प्रमाणात पाझरते. लाळ नैसर्गिक क्षारीय स्वरूपाची असते. दंतमंजनामुळे लाळ ग्रंथीचे स्वास्थ्य सुरक्षित राहते आणि त्यातून निर्माण होणारी लाळ रसही योग्य प्रमाणात पाझरतो. हिरड्यांना मसाज केल्यामुळे हिरड्या मजबूत होतात. हिरड्यांना इजा होत नाही. दंतमंजनामुळे हिरड्यांचे आजार बरे होण्यास मदत होते. दातावरील सुरक्षा कवच सुरक्षित राहून दाताची स्वच्छता राखली जाते. दंतमंजन हे किंचित तुरट, तिखट, कडू चवीचे असावे. त्यामध्ये कडुलिंब, लवंग, त्रिफळा चूर्ण, भीमसेन कापूर, हळद इत्यादी वनस्पतीचा समावेश असावा. आणि सर्वात बेस्ट म्हणजे हळद, मीठ आणि सरसोचे तेल या मिश्रणाने दाताला जर मसाज केला तर तुमच्या दाताचे आरोग्य हे चांगले राहून हिरड्यांना अजिबात इजा होणार नाही. त्यामुळे अवश्य वापरून पहा.